आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं 1,60,00,000पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आता तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। कारण जुलै महिना संपत आलेला आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना सरसकट सर्व बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही, कारण सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी सुद्धा करण्यात आलेली होती, तरी तपासणी कालच पूर्ण सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी सुद्धा करण्यात आलेली होती, तरी तपासणी कालच पूर्ण सुद्धा झालेली आहे। त्यामुळे आजपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। तर आज भरपूर लाडक्या बहिणींनी आमदारांच्या घरांच्या बाहेर गर्दी सुद्धा केलेली आहे की आमचे हप्ते कशामुळे बंद सुद्धा झालेले आहेत। थेट आमदार साहेब काय म्हणलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडकी बहीण योजना सुरू केली, अतिशय क्रांतिकारी योजना, लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला। तर माझ्या मतदारसंघात धरून घेतले, आजही काही महिला माझ्या घरी आल्या, अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले। आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये। असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे, काही महिलांच्या बाबतीत आहे। तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही आहेत, तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत, तर काय कारण आहे, तिला तिचं कारण कळलं पाहिजे। कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार। सरकारला निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी। तर बघा लाडक्या बहिणीनं, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट आमदार साहेबांनी तुमची मागणी सरकारपुढे मांडलेली आहे। ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते त्यांनाही पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींकडून वारंवार अशा पद्धतीने तक्रार सुद्धा केली जात होते की आमच्या खात्यामध्ये फक्त 2 हप्त्यांचे पैसे आले, आमच्या खात्यामध्ये फक्त 1 हप्त्याचे पैसे आलेले आहेत, आम्हाला पुढील हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत, आम्हाला 1 तारखेपासून तर ते महिन्याच्या शेवटच्या 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागत होते। तर कोणत्या तरी महिन्याची 1 तारीख फिक्स सुद्धा करायची आहे। त्यामुळे आमदार साहेबांनी सरकारपुढे सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने निवेदन सुद्धा मांडलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला आज 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होतील। कोणत्याही लाडक्या बहिणींनी आमदारांच्या घरांच्या बाहेर गर्दी सुद्धा करायची नाही। सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय हे मान्यच आहे, पण निर्णय आम्ही घेतला। 2.5 वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही, त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत। त्याकरता आमचं कमिटमेंट आहे, त्यात काही अडचणी आमच्या आहेत, जरूर त्यांना आम्ही आज बोलू। परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत, हे जे राजकारण चाललेलं आहे, माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली, एकदाही 1 फुटकी कवडी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात, आणि आता जाऊन राजकारण करता। हे मुद्दे राजकारणाचे नाही आहेत। या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे, सरकार योग्य निर्णय घेईल, सरकार चर्चा देखील करेल। पण जर कोणी राजकारण करणार असेल, तिथेही काही राजकारणी करतायत, जर कोणी राजकारण करत असेल तर योग्य नाहीये। तर बघा लाडक्या बहिणीनं, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही। थोडाफार उशीर झालेला आहे, परंतु आम्ही जून आणि जुलै महिन्याचा हप्ता देण्याबद्दल कटिबद्ध आहोत। लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही, कारण यूट्यूब असेल, फेसबुक असेल, यावरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुद्धा फिरत आहे की बहिणींचा अर्ज अपात्र झालेला आहे, बहिणींनी योजना बंद सुद्धा झालेली आहे। म्हणजेच
लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून बंद सुद्धा करण्यात आलेल्या आहे अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, काळजी करायची गरज नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सकाळीच अपडेट सुद्धा दिलेली आहे की लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही, परंतु या जून हप्त्यासाठी थोडाफार वेळ 100% लागणार होता, कारण हा जून हप्ता सोडण्या अगोदर सर्व बहिणींच्या अर्जांची पात्रता सुद्धा तपासण्यात येत होती। सोबतच लाडक्या बहिणींना जे 21 रुपये देण्यात येणार होते, तर त्या 21 रुपयांचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे की 21 रुपये देणार आहोत, परंतु हे 21 रुपये कोणत्या बहिणींना देणार आहोत ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तुम्ही ते 21 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार? की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत, याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे, म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे। आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत, त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे। हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला तर बघा लाडक्या बहिणीनं, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्याबद्दल कटिबद्ध आहोत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 21 रुपये सुद्धा सोडण्यात येणार आहे। आम्ही दिलेला शब्द 100% पाळणार आहोत। परंतु लाडक्या बहिणीनं, आज कोणत्या बहिणींना जून हप्ता जुलै हप्ता विस्तांतर होणार आहे, किती रुपयाप्रमाणे तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत, त्यासोबत 3 गॅसचे 2500 रुपये आज मिळणार आहेत का, कोणत्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत, कोणत्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत, कोणत्या कागदपत्रांची मागणी करण्यात आलेल्या आहेत, या सर्व अपडेटची माहिती आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व अपडेट बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं, आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींनी आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक करायचं आहे, कारण हे जे तपासणी करण्यात आलेले होते, हे जे छाननी करण्यात आलेले होते, तर या छाननीमुळे भरपूर बहिणींचे आधार कार्ड अगोदर लिंक होते, परंतु या छाननीमुळे डिलिंक सुद्धा झालेली आहे। जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होऊ शकत नाही। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्ड लिंक करायचं आहे, तुमची आधार कार्डाची डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह करायचे आहे, तर तुम्हाला पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। परंतु आज कोणाला पैसे मिळणार आहेत बघा लाडक्या बहिणीनं, ज्या लाडक्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील, ज्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक केलेले असेल आणि ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका असतील, पर्यवेक्षक असतील, मुख्याध्यापिक असतील, रेल्वे कामगार असतील, म्हणजे सरकारी हुद्द्यावरती कामाला असतील, तर अशा बहिणींचे अर्ज या छाननीमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अजून एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो आनंदाचा निर्णय लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे घेण्यात आलेला आहे। तर तो आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। ज्यांना या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। ज्या बहिणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहतील त्यांनाच या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा पद्धतीच्या बातम्या यूट्यूबवरती, फेसबुकवरती वारंवार फिरत होत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येत नव्हते। त्या अनुषंगाने आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने जाहीर केलेला आहे की बहिणींना जून आणि जुलै हप्ता 100% मिळणार आहे। परंतु या बहिणी या नियमांमध्ये बसत असावेत, ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा
विस्तार होणार आहेत। बघा याच्यामध्ये जो पहिला नियम लावण्यात आलेला होता तर तो पहिला नियम 4 चाकी गाडीचा आहे। तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। दुसरा नियम म्हणजे तुम्ही जर शेतकरी बहिणी असाल तर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी तरच तुम्हाला पैसे सुद्धा विस्तार होतील। त्यासोबत तिसरा नियम म्हणजे ज्या लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना पैसे विस्तार होतील। ज्या बहिणी डबल योजनांचा लाभ घेत असतील त्यांचे अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि चौथा नियम म्हणजे ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। तर आता आपण जिल्हे आणि बँका सुद्धा बघून घेऊयात, म्हणजेच आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। कारण प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यातील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं हे पैसे तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून येत असतात, त्यामुळे सर्वात महत्त्वाचं जे काम करायचं आहे ते काम म्हणजे तुमची डीबीटी ॲक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। ज्यांची डीबीटी ॲक्टिव्ह असेल त्यांची प्रतीक्षा सुद्धा सामणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून बिनव्याजी 40,000 रुपयांचं कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। ज्यांना या 40,000 रुपयांच्या कर्जाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त जून हप्ता मिळणार नाही, यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत, त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। बघा राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली होती, तर या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये वितरण करण्याचे वचन सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना दिलेले होते। परंतु लाडकी बहीण योजना पूर्ण होऊन म्हणजेच लाडकी बहीण योजना चालू होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, परंतु अजूनही कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरण सुद्धा झालेले नव्हते। त्यावरती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे 100% विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या बहिणींना मिळतील त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु आपण जून हप्ता बघून घेऊयात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकांमध्ये विस्तार होणार आहेत। बघा 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तार करण्यासाठी म्हणजेच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी तुम्ही या 4 नियमांचे पालन करत असावेत। बघा पहिला नियम म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असावा, त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण असाल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असावेत। म्हणजेच जर तुम्ही काही महिन्यांचे हप्ते घेतलेले असतील परंतु पुढच्या महिन्यांचे हप्ते आलेले नसतील तर त्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार नाही। ज्या बहिणींना 12 महिन्यांचे 18,000 रुपये मिळालेले असतील त्यांना गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील। चौथा नियम म्हणजे बहिणींकडे गॅस असावा आणि तो गॅस महिलाच्या नावावरती असायला पाहिजे, म्हणजेच ते जे गॅस कनेक्शन आहे तर ते गॅस कनेक्शन लाडक्या बहिणीच्या नावाने असायला पाहिजे। जर ते गॅस कनेक्शन तुमच्या पतीच्या नावाने असेल तर ते गॅस कनेक्शन तुमच्या नावाने ट्रान्सफर सुद्धा करायचं आहे। अशा पद्धतीने नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणीनं युट्यूबवरती आणि फेसबुकवरती वारंवार बातम्या फिरत होत्या की बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं खरंच तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे मिळणार आहेत का ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 5 जुलैपासून जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली होती, परंतु 6 जुलै रोजी रविवार होता आणि त्याच दिवशी आषाढी एकादशी होती, त्यामुळे सर्व बँकांना 6 जुलै रोजी सुट्ट्या होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं की आपल्याला 5 जुलैला पैसे आले नाहीत तर आपल्याला 7 जुलैला म्हणजे सोमवारी पैसे येतील, परंतु सोमवारी पैसे आलेले नाहीत, मंगळवारी आलेले नाहीत। कोणालाही पैसे म्हणजे 5 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार झालेले नव्हते। त्यामुळे बहिणींमध्ये चिंतेचं वातावरण सुद्धा पसरलेलं होतं की आपल्याला पैसे आले नाहीत म्हणजेच आपला अर्ज रद्द सुद्धा झालेला असावा। बघा लाडक्या बहिणीनं फक्त 5 जुलै रोजी जून हप्ता सोडण्यात आला। 5 जुलै नंतर कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा विस्तार झालेला नव्हता, कारण 6 जुलैच्या नंतर म्हणजे 7 जुलैपासून परत एकदा सर्व लाडक्या बहिणींच्या
अर्जांची कसून चौकशी करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले होते। त्यामुळे या चौकशीमध्ये भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा होतच आहे। सकाळपासून कमीत कमी 100 ते 150 फोन आम्हाला सुद्धा आलेले आहेत। भरपूर बहिणींचे अर्ज रद्द सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणीनं आज तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे का ते आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं जुलै महिन्याचा हप्ता लगेच तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार नाही, कारण या जुलै हप्त्यासाठी अजून निधी मंजूर झालेला नाही। ज्यावेळी जुलै महिन्याच्या हप्त्याचा निधी मंजूर होईल त्यानंतर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे। परंतु ज्यांना अजून जून हप्ता मिळालेला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार होईल, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होतील। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। बघा लाडक्या बहिणीनं यूट्यूबवरती फेसबुकवरती वारंवार अशा बातम्या फिरत होत्या की आज 1:39 पैसे येतील, आज 1:20 पैसे येतील। परंतु लाडक्या बहिणीनं अजून महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम कडून खात्रीशीर अपडेट आलेली नाही। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी या गोष्टींवरती सध्याच्या स्थितीला विश्वास ठेवू नये। ज्यावेळेस महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम ऑफिशियलच्या माध्यमातून अपडेट देतील त्यानंतर आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ सुद्धा येणार आहे। तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकच गोष्ट सांगत आहे की तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक करा, तुमची डीबीटी ॲक्टिव्ह करा। जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं असेल, डीबीटी ॲक्टिव्ह असेल आणि ज्यावेळेस सरकार पैसे सोडेल त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, तर ते पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार नाहीत। परंतु ज्या बहिणींचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल त्या बहिणींनी व्हिडिओच्या खाली कमेंट करा। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की तुमचा अर्ज कशामुळे रद्द झालेला आहे, तुम्हाला परत या योजनेचा लाभ घेता येईल का, तुम्हाला जून हप्ता मिळणार आहे का, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत का, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। ज्यांना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल त्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, तुमचा अर्ज अप्रूव्ह सुद्धा झालेला आहे, तुम्हाला सुद्धा पैसे मिळतील। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली होती। त्यामुळे त्या बहिणींचे अर्ज रद्द सुद्धा होणार नाही। परंतु लाडक्या बहिणीनं भरपूर लाडक्या बहिणींचा असा सुद्धा प्रश्न होता की आमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले आहेत, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नाही, तर आम्ही काय करायचं आहे। बघा ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, ज्यांना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी 2 कामांपैकी एक तरी काम करायचं आहे, त्यानंतर मागच्या हप्त्यांचे पैसे विस्तार होतील। बघा पहिलं काम म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो हेल्पलाईन नंबर आहे तर त्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे 9861717171। हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे। हा नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे। त्यानंतर व्हॉट्सअपवरती जाऊन मेसेज करायचा आहे की आमचा हा जिल्हा आहे, आमचा हा तालुका आहे, आमचा हा गाव आहे, त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा तुमचं नाव टाकायचं आहे। परंतु पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची नाही, याच्यामध्ये बँक अकाउंट असेल, तुमचे आधार कार्ड असेल, अशा प्रकारची माहिती द्यायची नाही। फक्त या नंबरच्या आधारावरती तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, तुमचं गाव आणि तुमचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे जे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून तुमचा अर्ज चेक केला जाईल। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर खटाक दिशेने पैसे सुद्धा सोडण्यात येतील। परंतु जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाहीत, पुढील हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत, थेट तुमचा अर्ज रिजेक्ट सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं सर्व माहिती मुद्देसूद दिलेली आहे। त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तार होईल, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होईल, तोपर्यंत तुम्ही सर्व कामे करून सुद्धा ठेवायची आहे। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार, कधी पैसे मिळणार या संदर्भात सर्व माहिती मुद्देसूद दिली। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।